वसईमध्ये मुसळधार पावसामुळे समुद्राला भरती भुईगाव समुद्र किनाऱ्यावरील शेकडो झाडांची पडझड। समुद्राचं पाणी शेतात शिरण्याची शेतकऱ्यांना भीती। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट पर्यटन स्थळावर शुकशुकाट। दमदार पाऊस न झाल्याने पर्यटकांची पर्यटन स्थळाकडे पाठ। तळ कोकणात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे धबधबे प्रवाहित। निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी। महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण तोरणमाळला आता झिपलाईनची जोड। नंदुरबार वन विभागाकडून तोरणमाळ पर्यटन स्थळी झिपलाईन प्रकल्पाची यशस्वी चाचणी। सांगलीच्या अग्रणी नदीवरील पूल धोकादायक। नवीन पूल बांधण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन। धोकादायक असलेल्या पुलावर ग्रामस्थांचं आंदोलन। अकोल्यातील पाथर्डी गावच्या सरपंचावर वन विभागाची कारवाई। शासकीय रुग्णालय परिसरातील अवैध वृक्षतोडी प्रकरणी दंडात्मक कारवाई। महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना गुगलचं बळ मिळणार। आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी गुगल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम सुरू करणार। मंत्रिमंडळ प्रभात लोढा यांची माहिती। जालन्यात महसूल विभागातील 11 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। अतिवृष्टी अनुदानात सुमारे 35 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई। छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। चकमकीत 2 नक्षलवादी ठार। घटनास्थळी अतिरिक्त सैन्य दाखल। पालखीच्या आगमनाची पुणेकरांना ओढ। पालखीच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज। पोलीस यंत्रणेसह जिल्हा प्रशासन पालखीसाठी सज्ज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।